नमस्कार, माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। वळूया बातमीपत्राकडे, पण त्याआधी पाहूया महत्त्वाच्या घडामोडी। खेडचे माजी नगरसेवक अजय श्रीरंग मानेंवर चोरीचा गुन्हा दाखल। कौस्तुभ बुटाला यांनी दिली वेरळ येथे झालेल्या चोरीची तक्रार। रत्नागिरीत कौशल्य विकास केंद्राचा बोगस कारभार उघड। परीक्षेत बसवले 50 डमी विद्यार्थी। रत्नागिरी अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेकडून घटनेचा पर्दाफाश। पावसाच्या आगमनाने शेतकरी राजा सुखावला। कोकणात पारंपरिक शेतीला सुरुवात। पारंपरिक शेतीबरोबरच संस्कृतीची देखील होते जोपासना। आणि दक्षिण आफ्रिकेत नामांकित मॅरेथॉन स्पर्धेमध्ये नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदेंची उल्लेखनीय कामगिरी। पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील मौजे वेरळ या ठिकाणी तब्बल 2,11,500 रुपये किमतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची चोरी केल्याप्रकरणी खेड नगरपालिकेचे माजी नगरसेवक अजय श्रीरंग माने यांच्या विरोधात कौस्तुभ हिराचंद बुटाला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार खेड पोलीस ठाण्यात भादविस्त कलम 381 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माजी नगरसेवक अजय श्रीरंग माने हे मौजे वेरळ येथील उद्योजक कौस्तुभ हिराचंद बुटाला यांच्या साईटवर सुपरवायझर म्हणून कामाला होते। ऑगस्ट 2022 मध्ये अजय माने यांनी त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर घेऊन मौजे वेरळ येथील कौस्तुभ बुटाला यांच्या साईटवर त्यांच्या संमतीशिवाय त्यांच्याकडील चावीने शेडचा दरवाजा उघडून स्टील शटरिंग प्लेटा, कॉम्प्लेटर स्लॅश, व्हायब्रेटर मशीन तसेच बांधकामाला लागणारे साहित्य फावडे, कुदळ, घमेले, पहार, वापी अशा प्रकारे सुमारे 2,11,500 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याप्रकरणी कौस्तुभ बुटाला यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार 11 जून 2024 रोजी सायंकाळी 8:30 वाजता माजी नगरसेवक अजय माने यांच्यावर भादविस्त कलम 381 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात अधिक तपास खेड पोलीस करत आहेत। माझे मौजे वेरळ इथे एक छोटंसं गोडाऊन होतं आणि तिथं माझी जागा आहे, तिथं मी शेतीची कलमं वगैरे लावतो। अशा ठिकाणून साधारण 1.5 लाख रुपयाचं स्टील, हत्यारं, कॉम्पॅक्टर म्हणजे शेतीची हत्यारं, अवजारं अशा सगळ्या गोष्टी अजय माने तिथे आधी सुपरवायझर म्हणून माझ्या इथे कामाला होते। त्यांच्याकडं त्या गोडाऊनची चावीही होती। एक चावी त्यांच्याकडं राहिली असावी किंवा सगळ्याच चाव्या त्यांच्याकडे राहिल्या होत्या, त्यांनी काय ते परत केल्या नव्हत्या। आणि मग जेव्हा आता 1-1.5 वर्षांनी साधारण मी आलो तेव्हा जेव्हा हे गोडाऊन उघडून बघितलं तेव्हा त्यातलं साहित्य कुलूप होतं तसंच स्थितीत होतं, पण आतलं जे सगळं साहित्य होतं ते कोणीतरी काढून नेलं होतं। म्हणून मी अजय मानेंना संपर्क साधून सांगला की जे घेऊन गेलं आहे, आजूबाजूच्या लोकांनी माहिती दिली की ते गाडी घेऊन इथं आले होते आणि गाडीत वस्तू भरून घेऊन गेले। तर त्यांना सांगितलं की बाबा घेतले असतील तर वस्तू हरकत नाही, तर आणून इथं परत ठेवा। पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काय जे पाहिजे ते करा, पोलिसात जा, काही फरक पडत नाही। खूप ताकदवान मनुष्य आहे मी। मला असं वाटतं कायद्याचे हात हे खूप मोठे असतात आणि कोणीही असा विचार नाही केला पाहिजे की मी कायद्यापेक्षा मोठा आहे। त्या अनुषंगाने मी पोलीस स्टेशन येऊन माझी तक्रार देत आहे। आता प्रोसेस अशी आहे की FIRची प्रोसेस झालेली आहे आणि FIR त्याच्यावरती त्या म्हणजे जो गुन्हा झाला त्या संदर्भात पोलिसांनी FIR घेतले। पोलीस त्याचा तपास करतील आणि सत्यतेची पडताळणं आणि जे काही विटनेस आहेत किंवा ज्या प्रकारे ते झाली किंवा कुलूप न उघडता आतल्या वस्तू कशा घेऊन कोणी जाऊ शकतं त्याचा तपास करतील आणि जे सत्य आहे ते निश्चित प्रमाणात या तपासात बाहेर येईल आणि खेडच्या नागरिकांना एखाद्या माणसाची सत्यता कळून जाईल। माझ्या इथे जी चोरी झालेली आहे त्याचं सत्य पोलीस तपासात बाहेर येईल जे काय ते। पण मी अनेक चोऱ्यांचे आजकाल खेडमध्ये विषय ऐकतो आहे की मेडिकल ऑक्सिजन चा प्लांट आणला होता, त्याच्या शेडचेही कोणीतरी पत्रे चोरलेले आहेत। नगरपालिकेच्या काही लाकडांच्या चोऱ्या झालेल्या आहेत, कोणी म्हणतात चिऱ्यांच्या चोऱ्या झालेल्या आहेत, कोणी म्हणत काही आरेरवीचे प्रकार चालू आहेत। तर मला असं वाटतं की कायद्याच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टीचा तपास केला तर सगळ्याच गोष्टींच्या मागे कोण आहे ही थोड्या दिवसात बाहेर येऊन जाईल। रत्नागिरीतील कौशल्य विकास केंद्राचा बोगस कारभार उघड झालाय। रत्नागिरीतील कौशल्य विकास केंद्राकडून घेण्यात आलेल्या परीक्षेस
50 डमी विद्यार्थी बसवल्यामुळे या केंद्रात मोठा घोटाळा झाल्याचं उघड झालंय। 2 दिवसात एकूण 50 डमी विद्यार्थी आढळले असून विविध महाविद्यालयांच्या अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे कागदपत्र घेऊन खोटे प्रवेश दाखवण्याचं काम सुरू होतं। या विद्यार्थ्यांच्या जागी बनावट विद्यार्थ्यांचे कागदपत्र बनवून त्या बनावट विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी बसवण्यात येत असल्याचा प्रकार उघड झालाय। या केंद्रातून आतापर्यंत 600 मुले वेगवेगळे कोर्स करून बाहेर पडलेत। मात्र ही 600 मुलं कोण हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। गेल्या काही महिन्यांपासून अशा प्रकारच्या घटना सुरू असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून वर्षभरापूर्वी या केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले होते। या सगळ्या प्रकाराचा पर्दाफाश रत्नागिरी अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेने केल्यामुळे हा सर्व धक्कादायक प्रकार उघड झालाय। मुळातच कौशल्य विकास केंद्राची स्थापना रत्नागिरीमध्ये का झाली, तर रत्नागिरीमधील जेवढी आजूबाजूची जी गावं आहेत, इथे जी अनस्किल मुलं आहेत, ह्या अनस्किल मुलांना चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग देऊन त्यांना एक रोजगार योग्य बनवणं असा ह्या कौशल्य विकास केंद्राचा मूळ हेतू होता। परंतु सुरुवातीपासूनच असं लक्षात आलं की ह्या हेतूमध्ये काहीतरी गडबड आहे। कौशल्य विकास केंद्राची जी मुलं बाहेर पडतात ॲडमिशन घेऊन, ती मुलं नेमकी जातात कुठे, की ती बाहेरच पडत नाहीत, की फक्त कागदावरती बाहेर पडतात, हा एक आम्हाला अभ्यासाचा विषय होता। आणि असं आमच्या एक गोष्ट लक्षात आली की हॉटेल जेवढी रत्नागिरीतली हॉटेल्स आहेत त्या हॉटेलच्या स्टाफची काही इथल्या स्टाफने ID प्रूफ जमा केले, म्हणजे आधार कार्ड म्हणा किंवा फोटो म्हणा असे जमा केले। आणि आम्हाला सांगण्यात आलं की अशा तुमच्या मुलांना आम्ही 3 महिन्याचं तुम्ही त्यांना पाठवू शकत नाही, पण आम्ही त्यांना सेमी स्किल करण्यासाठी ट्रेनिंग देऊ शकतो। आणि आम्ही आमचा त्याच्यातला उद्देश आमचा सफल होतो असं वाटलं, म्हणून आमच्या मुलांची आधार कार्ड आणि त्यांचे फोटो आम्ही हा ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करून घेतली। ही ॲडमिशन प्रोसेस पूर्ण केल्यानंतर 2-3 महिने 4 महिने याच्यात काही झालं नाही। आम्हाला असं वाटलं की हे काहीतरी बंद झालं असेल किंवा काहीतरी झालं असेल, म्हणून आम्ही हा विषय पुढे नेला नाही। परंतु आता ज्यावेळेला ABVPच्या माध्यमातून हा विषय पुढे आला त्यावेळेला आम्हाला समजलं की आम्ही दिलेल्या आधार कार्डचा कशा पद्धतीने गैरवापर होतोय, आणि त्यामुळे आम्ही ह्या विषयामध्ये जास्त इंटरेस्ट घेतला। आणि आज सर्व पत्रकार बंधूंना आम्ही या ठिकाणी बोलवलं, पोलिसांना आम्ही या ठिकाणी बोलवलं, त्याचबरोबर समाजातील जे काही नागरिक आहेत त्यांनाही आम्ही या ठिकाणी बोलवलं आणि ह्या विषयाचा खुलासा केला की नक्की हे घडलंय कसं। तर ही जी आधार कार्ड तुम्ही बघताय, ही आधार कार्डवरचं नाव वेगळं आहे आणि आधार कार्डवरचा फोटो वेगळा आहे। म्हणजे हा सगळ्यात मोठा राष्ट्रीय गुन्हा आहे की हा गुन्हा, मला वाटतं की ह्याच्यावरती अजामीनपात्र गुन्हा आहे, ह्याच्यावरती जामीन होऊ शकत नाही। तर यावरचं जे फोटो आहे, हा फोटो आणि हे नाव हे वेगळं आहे। म्हणजे प्रत्यक्षात बसलेला विद्यार्थी परीक्षेसाठी हा वेगळा आहे आणि हा जो बसलाय ह्याला माहिती पण नाही की ह्याची इथे परीक्षा झाली। आणि अशा पद्धतीने डमी मुलं बसवून सरकारच्या ज्या काही स्कीम आहेत त्या लाटण्याचा मोठ्या प्रमाणावरती इथे हा मोठा स्कॅम आहे। आणि हा स्कॅम आज आपणासमोर उघडकीस आलेला आहे। आज ABVPच्या माध्यमातून जी ABVPची कार्यकर्ती होती तिने हा विषय जरासा पुढे आणला, तिने हे डेअरिंग दाखवलं, म्हणून आज आपल्या सर्वांना हे समजतंय मुळात सरकारचा हेतू शुद्ध असतो, त्यांचा हेतू चांगला असतो। सरकारला नवीन नवीन जेव्हा योजना राबवते त्यावेळेला त्यांचा हेतू चांगला असतो, परंतु अशा प्रकारे जे कोणी हे ट्रेनिंग स्कूल चालवत असतील, ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चालवत असतील, त्यांना त्यांची भरपाई करून घ्यायची असेल किंवा त्यांना जास्तीत जास्त मोबदला मिळवायचा असेल, म्हणून कदाचित सरकारला अंधारात ठेवून अशा पद्धतीची खोटी आय कार्ड तयार करून एवढे विद्यार्थी बसले असं दाखवून ह्या मुलांच्या नावाने पैसे उकळले जात असतील। हा मोठा स्कॅम आहे, ह्याची आपण रितसर चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे। इन्स्टिट्यूटची काही फॅकल्टी सुद्धा परीक्षेला बसवले गेले, म्हणजे त्यांच्यावरही कुठल्याही प्रकारचं प्रेशर आहे। म्हणजे याच्यामध्ये हे जर आय कार्ड पास तर या मॅडम इथे टीचर आहेत, या स्टुडंट नाही आहेत, या टीचर आहेत, आणि त्यांनाही अशा प्रकारचं स्कॅमला बळी पडावं लागलं, हे थोडं विचार करण्याची गोष्ट आहे। मुंबई गोवा महामार्गावरील वांद्री बौद्धवाडी येथे चिखलात गाड्या रुतल्याने महामार्ग काही काळ बंद झाला होता। त्यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या। ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे। मुंबई गोवा महामार्गावर चौपदरीकरणाचे काम वांद्री येथे सुरू आहे। वांद्री या ठिकाणी पर्यायी मार्गाने जाणाऱ्या गाड्या खड्ड्यात रुतल्याने इतर वाहने अडकून पडली होती। येथील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत ट्रॅफिक मोकळे करण्यासाठी मदत करत या ठिकाणी चिखलात रुतलेल्या चारचाकी काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले। ग्रामस्थांनी संबंधित ठेकेदाराला कल्पना देऊन चिखलात रुतलेली गाडी काढायला लावून साचलेला चिखल मोकळा करायला सांगितलाय। मात्र या सर्व प्रकारामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या।
मुंबई गोवा हायवेचं रेंगाळलेलं काम आणि अपुऱ्या कामांची अवस्था ही आता अपघातास कारणीभूत ठरत असल्याचं काही भागात दिसत असल्याचं चित्र मनसेकडून उघड करण्यात आलं होतं। महामार्गावरील कर्नाळा अभयारण्य परिसरात असणाऱ्या मुख्य वळणावर मागील काही दिवसात अनेक अपघात झालेत आणि याचे मुख्य कारण होतं रस्त्याची अर्धवट राहिलेली साईड पट्टी। त्यामुळे या भागात किमान 6 ते 7 इंच खोलीचा खड्डा, त्यातून अनेक वाहने घसरून अपघात होण्याच्या घटना घडल्या। या गोष्टीची दखल घेत मनसेचे रस्ते साधन वाहतूक संघटक किरण गुरव यांनी आपल्या मनसे सैनिकांसमवेत पाहणी केली आणि अखेर हा प्रकार उघडकीस आणला। त्वरित राष्ट्रीय महामार्गाचे अधिकाऱ्यांनी या खड्ड्याचा प्रश्न मार्गी लावला, त्यामुळे मनसेचे सर्व स्तरातून आता कौतुक होते। 17 वर्ष रखडलेला मुंबई गोवा महामार्ग, या महामार्गावर आपण आता आहोत। या ठिकाणी येण्याचं कारण असं, गेले 17 वर्षापासून ह्या रस्त्याला फुल स्टॉप लागत नाही। कारण का, या रस्त्यावर अनेक ठिकाणी अपघात, अनेक ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम, मातीचे ढिगारे, खडी वगैरे अशा अनेक गोष्टी या महामार्गावर अजून देखील पडलेल्या आहेत। याकडे तुम्ही बघत असाल तर तुम्ही आता आपण आहोत कर्नाळा खिंडीमध्ये आपण गेल्या 2 महिन्यापासून पाठपुरावा करतोय की हा रस्ता लवकरात लवकर आम्हाला क्लिअर करून द्या। कारण कर्नाळा खिंड ही अशी खिंड आहे की वळणावर रस्ते आहेत, इथे कुठल्याही कंटेनर, बस व गाड्यांचा सुद्धा इथे प्रॉब्लेम, ॲक्सिडेंट होऊ शकतो। या ठिकाणी मोठा अपघात वाचवण्यासाठी आपण वारंवार त्यांना, प्रशासनाला म्हणजेच NHAIला आणि लायन्स कन्सल्टन्सीला पत्रावर कळवतो की हा जो खड्डा आहे तो भरून द्या। कारण का ह्या खड्ड्यामध्ये जर एखादी बस उलटली, पॅसेंजरनी भरलेली, तर किती जीव जातील या खड्ड्यामुळे, आणि याचा पूर्णपणे जबाबदार आहे NHAI आणि लायन्स कन्सल्टन्सी असेल। याच ठिकाणी मला एवढंच म्हणायचं आहे की या महामार्गाचं काम आता यांच्या म्हणण्याप्रमाणे शेवटच्या टप्प्यावर आलेलं आहे, पण आम्ही स्थानिक आहोत, आम्ही भूमिपुत्र आहोत, आम्ही सांगतो की ह्या महामार्गाचं काम अजून 40% सुद्धा पूर्ण झालेलं नाही आहे। आणि या ठिकाणी मला सांगायचं वाटतंय की आता गडकरी साहेबांना एक सांगायचं वाटतं की आता यांची 3री टर्म आले, साहेब आता तरी हा महामार्ग पूर्ण करा, नाहीतर अनेक जीव या महामार्गावर जातील। जसं 20 मेला कासू येथे 7 जणांचा एकाच स्पॉटवर ॲक्सिडेंट झालेला, तसाच पुढे कर्नाळा खिंडीत सुद्धा होऊ शकतो। त्याची तुम्ही थोडीशी माहिती घेऊन त्याच्यावर काहीतरी सोल्युशन काढा, एवढीच माझी मागणी आहे। धन्यवाद। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात श्रीराम मारुती चौक येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA मोठ्या प्रमाणात निषेध दर्शवला गेला। 4 जून 2024 रोजी जो नीट परीक्षेचा निकाल लागला, यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झालाय असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलाय। त्यांची CBI चौकशी झाली पाहिजे अशी मागणी निषेध दर्शवत केली आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सरकारकडे CBIची मागणी केली आहे। यावेळी दक्षिण रायगड जिल्हा संयोजक कुणाल आंबले, जिल्हा SFD प्रमुख मयूर ढेपे, रोहा शहर मंत्री राहुल डाके, यश पंडित, अथर्व वखारदार, अथर्व मोरे, बबलू वर्मा व इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। खरं तर जो 4 जून 2024ला जो का नीट या परीक्षेचा निकाल लागला, त्या निकालामध्ये अनेक ही एक्झाम कंडक्ट करते ती म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, या एजन्सीतर्फे अनेक त्यामध्ये घोटाळे झालेले आहेत आणि त्या संदर्भात आज आम्ही पूर्ण अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संपूर्ण देशभरामध्ये या ठिकाणी रस्त्यावर उतरून याचे निदर्श व्यक्त करत आहोत। आणि आमची सरकारकडे एकच मागणी आहे की या नॅशनल टेस्टिंग एजन्सीची CBI चौकशी झाली पाहिजे, ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी आहे। खेडमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे संपर्क कार्यालय येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी दापोली विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय माजी आमदार संजय कदम यांची निवड झाल्याबद्दल खेड तालुका प्रमुख संदीप कांबळे, शहर प्रमुख दर्शन महाजन, मंडणगड पंचायत समिती माजी सदस्य नितीन म्हामुणकर, चिपळूण माजी सभापती धनश्री शिंदे, महिला शहर प्रमुख वैशाली मनोज शिंदे, अमिता कानडे, सोनाली चव्हाण, वाहतूक सेना जिल्हा प्रमुख ओमकार पंडित, खेरडी विभाग प्रमुख राहुल भोसले तसेच सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक, युवा सैनिक यांनी अभिनंदन करत माजी आमदार संजय कदम यांना शुभेच्छा दिल्यात। दक्षिण आफ्रिकेतील जागतिक स्तरावरील मानाच्या कॉम्रेड मॅरेथॉनमध्ये नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी सहभागी होत निर्धारित वेळेच्या आधीच अंतर पूर्ण करून नवी मुंबई शहराचं नावलौकिक जगभरात उंचावलंय।
कॉम्रेड मॅरेथॉन ही जगातील एक नामांकित स्पर्धा असून तब्बल 86.6 किलोमीटरची ही स्पर्धा पूर्ण करताना खेळाडूचा कस लागतो। जगातील अत्यंत आव्हानात्मक आणि खडतर समजल्या जाणाऱ्या या जागतिक स्पर्धेमध्ये सहभागी होणारे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे हे एकमेव सनदी अधिकारी आहेत। सलग दुसऱ्या वर्षी त्यांनी हे यश मिळवलं असून गतवर्षीपेक्षा कमी वेळेत स्पर्धा पूर्ण करीत त्यांनी आपली कामगिरी आणखी उंचावली आहे। आधी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक व त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक म्हणून अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय जबाबदारी आणि अत्यंत व्यस्त दिनक्रमातही त्यांनी आपल्यातील खेळाडू जिवंत ठेवलाय। ध्येय पार करण्याची जिद्द, अथक परिश्रम, चिकाटी आणि योग्य नियोजन याच्या बळावर त्यांनी हे यश मिळवलं असून या जागतिक पातळीवरील कॉम्रेड मॅरेथॉन मधील यशाबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे तथा प्रशासक डॉक्टर कैलास शिंदे यांचं सर्व स्तरातून अभिनंदन व प्रशंसा करण्यात येते। गेल्या 2 ते 4 दिवसांपासून कोकणात पावसाने दमदार हजेरी लावली। यातच शेतकरी राजा हा सुखावला गेलाय, त्यामुळे शेती कामांना आता वेग आल्याचं चित्र कोकणात दिसून येत आहे। लांजा तालुक्यातील आनंदगाव येथे पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते। बैलाच्या जोडीने नांगरणी करून तसेच महिला वर्ग पारंपरिक गीत गाऊन शेती कामामध्ये उत्स्फूर्त सहभाग दाखवतोय। आधुनिकतेच्या जगामध्ये आजही पारंपरिक पद्धतीची शेती करून आपला उदरनिर्वाह कोकणी जनता करते। कोकणात मुबलक पाऊस पडल्यामुळे शेतकरी आता पेरणी करण्यास सज्ज झालाय। एकंदरीतच कोकणात पारंपरिक शेती पद्धतीबरोबरच संस्कृती देखील टिकवली जात असल्याचं पाहायला मिळतंय। भाऊ जातो त्या बहिणीच्या गावाला ग, भाऊ जातो त्या बहिणीच्या गावाला ग, आन ग बहिणी तांब्या भरून पाणी ग, आन ग बहिणी तांब्या भरून पाणी ग, काय सांगू बंधवा रात्रवीर आटाली रे, काय सांगू बंधवा रात्रवीर आटाली रे, दर्या भरला पेसानी लोटला ग, दर्या भरला पेसानी लोटला ग, भाऊ जातो त्या बहिणीच्या गावाला ग, भाऊ जातो त्या बहिणीच्या गावाला ग, आन ग बहिणी आन ग बहिणी बसायला पाट ग, आन ग बहिणी बसायला पाट ग, काय सांगू बंधवा रात्री सुतार पळाले रे, काय सांगू बंधवा रात्री सुतार पळाले रे। या बातमीसह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण।